आणि मग त्यात मीठ टाकायचं. मला माहितीये. नाही ग कॅश, मीठ कसं आधी टाकणार? तेल घालायचं, मोहरी घालायची, मिरची आणि कांदा घालायचा, कळलं का? फोडणीसाठी. आणि मग मीठ टाकायचं. मला माहितीये ग कॅश, मला माहितीये तुला मीठ घालायला आवडतं, पण भाजी शिजवशील की नाही? भाजी घालायची, मग परतवायची, मग झाकण ठेवायचं, मग मंद आचेवर शिजू द्यायची, कळलं का? अच्छा. हा, तर आपण करूया का? काय अभिलाषा दीदी, ते माझ्या बहिणीला भाजी बनवायला शिकवते काय? हो हो. जग्गू दादा, काय हवंय तुम्हाला? जग्गू नाही दीदी, जिग्गी. ते आपण खाते ना, चिक्की. चिक्की? जिग्गी. जिग्गी, तेच ते हो. हे हवंय का? नाही नाही, डोंट टेक अदरवाईज. ते मला जरा पाणी पियाचे होते. मी देते तुला, थांब. मी घेते ना, मी काय या घरामध्ये पाहुणा आहे का? बराबर ना अभिलाषा दीदी? छे छे, तुमचंच आहे हे घर. तेच म्हणते मी. चालेल. हे पडले, डोंट टेक अदरवाईज. पण ते किचन जरा छोटू आहे ना, म्हणजे बघ ना कॅश, पुढे वळले की मागचे भांडे पडते, मागे वळले की पुढचे भांडे पडते. हे कसं आहे ना जग्गू दादा, तुम्हाला या स्वयंपाकघराची सवय नाहीये ना, म्हणून होतंय असं. हो. हा, बराबरचे बराबरचे. मला सवय नाही ना. ते आमच्या कॅशला बी नव्हते, पण तिने सवय करून घेतली. ऍडजस्टमेंट, डोंट टेक अदरवाईज. आपलं घर जसं आहे तसं आहे. आणि एवढं आहे, त्याला कोण काय करणार, नाही का कॅश? ह्याच्यामुळेच घर मोठा होत नाही. आपण मनात आणले तर काय बी होऊ शकते. आता माझ्या मित्राचं घर एकदा बघाच. उद्या जाऊया? हो. बडोद्याला. हो का? मग राहू दे. तुमच्या हॉल एवढे किचन आहे त्याची, आणि ओटा एवढा मोठा, एक अख्खी कार बसती ओट्यावर. आणि इथे तुम्ही दोघी किचन मध्ये उभी राहते तरी बी जागा पुरत नाही. एनिवेज, घर तुमचे, किचन तुमचे, प्रॉब्लेम तुमचे, मी कोण बोलणार आहे नाही. डोंट टेक अदरवाईज. ते गॅस बी जरा छोटू आहे ने, म्हणजे वाढवायला पाहिजे. बर, आता मी काय म्हणते, आधी आपण कॅश, कसला विचार करतेस? नाही बहिणी, एवढे दिवस लक्षातच नाही आलं. आपलं किचन जरा छोट आहे ना. काय ग अभिलाषा, काशी शिकतीये ना? हो शिकतेय. अगं जरा जपून. सांभाळूनच केलं मी, पण कसं आहे ना, स्वयंपाकघर जरा छोटं आहे ना. हो ना कॅश? हा. हो. चला गायत्री, हो. भूक लागली, भूक. हे बघ, તમે એક કામ કરે ને, अरे 2% डिस्काउंट देऊन करून टाक ने कोटेशन. अरे जाम भूक लागली आज. अरे लागणारच बाबा, वास सुटलाय खमंग एकदम. मग आपल्या परसातली भाजी आहे ताजी. वा 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 वा. मगन बाय, 10 करोडच्या फायद्यामध्ये 1-2% इधर उधर झाला ते काय फरक पडते ने मला? हा? मी सांगते तसे कर. दिस इज बिझनेस मगन बाय. हा, मी सांगते तसे कर ना, आपल्यालाच भेटणार ते कॉन्ट्रॅक्ट. आजची भाजी मी बनवली आहे. बापरे, म्हणून कॅश उशीर झाला का आणायला? अरे मी बनवलंय म्हणून उशीर नाही झालाय. किचन लहान आहे ना, म्हणून उशीर झालाय.
पदार्थ वाढले ना की काही जागाच उरत नाही काही करायला. हो की नाही वहिनी? हो ना. एकदम बराबर. एकदम बराबर मगनबाई. डोंट टेक अदरवाईज. ते मी फोनवर बोलते ना. नाही, कसं आहे ना, लोकांची स्वयंपाकघरं इतकी मोठी असतात की एक गाडीही उभी राहू शकते. हा, पण अभिलाषा, आपल्या स्वयंपाकघरातही 4 गाड्या उभ्या राहतील खेळण्यातल्या. दादा, नाही, वहिनी म्हणते ते बरोबर आहे. किचन लहानच आहे रे, लहान आहे. हा बघ. नाही विघ्नेश, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की गाडी किचन मध्ये कशाला येईल. गाडीचं सोडा हो, इथे 2 माणसं पण उभी राहिली ना तर किचन मध्ये जागाच उरत नाही. आज तर नुसती भांडीच पडत होती. हा आबा, पण हे मात्र खरं आहे. हा, पण आज अचानक लहान कसं झालं आपलं किचन? मगाशी अभिलाषा पण हेच म्हणत होती ना? नाही, ते मी जेवण बनवत होते ना तर सारखी भांडी पडत होती. तेव्हा लक्षात आलं की किचन लहान पडतंय. किचनच कशाला, आपल्या खोल्याही लहान पडतायत. हो की नाही वहिनी? हो ना. नाही म्हणजे आई, सुगरण पक्षासारखं, त्यातच पिल्लं आणि त्यातच संसार. बर, नाही पण आता आहे लहान तर काय करणार ना. आहे ते आहे. थोडे म्हणजे रिनोव्हेशन्स करूया. काय रे दादा? हा, म्हणजे रिनोव्हेशन करायला काही हरकत नाही. नाही म्हणजे आपण जर हे घर रिनोव्हेट केलं तर एकदम छान आणि मोठं होईल. नाही, हा बरोबर आहे. कारण आबा बघा ना, गौरव, रिद्धी, सिद्धी सगळेच आता मोठे होत आहेत. त्यांना थोडीशी मोठी जागा लागेल ना, फ्रीडम लागेल त्यांना थोडस. हो, आणि त्यावेळी रिनोव्हेशन करायला गेलो तर खर्च खूप होईल रे. आबा, मी काय म्हणतो, आपल्या ज्या खोल्या आहेत वरती त्याच्या बाजूला अजून 2-3 खोल्या काढल्या तर काय हरकत आहे? तुमचं काय म्हणणं आहे? खरं आत्ताच करून घेतलेलं बरं. हा, एकदम टायमामंदी आले. आम्ही बी करते ना मदत रिनोव्हेशन साठी. आपली ओळख आहे. सस्ते मंदी होऊन जाईल. नाही बाळा, सध्या तरी मला या घरामध्ये कसलीही तोडफोड किंवा नवीन बांधकाम करायचं नाहीये. आबा प्लीज लक्षात घ्या ना, म्हणजे जिगीच्या कोणतरी ओळखीचं आहे, आपल्याला पण थोडं स्वस्तात करून देईल ना. हा, आणि घर पण रिनोव्हेट होईल, मोठं होईल. अरे पण आत्ताच तुम्हाला हे घर लहान का वाटायला लागलं? नाही, तसं लहान नाहीये, पण तरीही तुम्हा सगळ्यांना मोठं घर हवंय, हो ना? मला नाही वाटत. मला माझं आहे ते घर खूप छान वाटतंय. आणि सध्या तरी मला या घरामध्ये कुठलंही नवीन बांधकाम किंवा तोडफोड करायची नाहीये. अहो जेवून तर जा.
बघितलंस ना गायत्री, आज सकाळी आपला विषय चालला होता की हे असं टुमदार घर, आजूबाजूची जमीन, त्यातला मळा, याचं महत्व लोकांना कळत नाहीये. वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं की या सगळ्या लोकांमध्ये आपलीही मुलं आहेत. अहो, असं एकदम निराश का होत आहे? निराश नाही का गायत्री, मला आजपर्यंत असं वाटत होतं की या घराचं, या जमिनीचं महत्व तुझ्या माझ्या इतकंच आपल्या मुलांनाही कळलं. पण नाही ग, त्यांना फक्त पैशाचं महत्व कळलंय. नाही असं नाही. पैशापेक्षाही कुटुंब मोठं होतंय याची जाणीव त्यांना जास्त आहे. आणि ही नवीन पिढी आसपासच्या चकचकीत टॉवरची सावली पडणारच. कधीतरी हा विषय निघणारच होता. म्हणजे गायत्री, तुलाही असं वाटतंय की हे आपलं घर आता लहान पडतंय? नाही, असं नाही, पण पुढे होईल ना कदाचित. बघा ना, आत्ताच 2-4 पाहुणे आले तर घर भरून जात. आणि मुलं मोठी होत आहेत, त्यांची पुस्तकं, सामान, कपडे तेही वाढते. नाही, पण तरीही मी या रिनोव्हेशनला तयार नाही. कारण तुमच्या वडिलांच्या आणि तुमच्या लहानपणीच्या आठवणी या घराशी जोडल्या गेल्यात म्हणून. हो ना? गायत्री, तुला एवढं सगळं कळतंय तरीही तू असं म्हणतेस? अहो, कधी नाही ते काशी आणि अभिलाषा या घरात एकत्र राहायचं म्हणतायत. काशी आणि विघ्नेश आपल्या गौरवला परदेशात पाठवणार होते. ते आता त्याच्यासाठी स्वतंत्र खोली हवी असं म्हणतायत. म्हणजे तुला काय म्हणायचंय काय? मला एवढंच म्हणायचंय की आपण आपला भूतकाळ जपण्यासाठी आपल्या घरातल्यांचा भविष्यकाळ बिघडवत तर नाही ना? मला नाही वाटत आबा रिनोव्हेशनला तयार होतील म्हणून. एक्झॅक्टली, मी एक्झॅक्टली हेच कॅशला सांगितलं. विघ्नेश, पण मग ती मला म्हणाली की कन्व्हिन्स केलं तर हो म्हणतील कदाचित. विघ्नेश, अरे नाही तयार होणार आबा, मी सांगतोय ना. अहो, मग आपण त्यांना आपल्या अडचणी सांगू ना. आपल्या खोलीत तर पाय ठेवायलाही जागा नाही. तिकडेच माझं देवघर, तिकडेच ते कपाट, तिकडेच तो पलंग आणि तिकडेच तुम्ही. नाही, तुम्ही तर असणारच ना. पण आपण त्यांना सांगू ना आपल्या अडचणी, की मुली कशा खोलीत एकमेकांवर झोपतात. अरे देवा, दादा बोलला नाहीस तू, पाठवून द्यायचं नाही ते झोपायला. विघ्नेश, विघ्नेश, आमच्या इथे बंक बेड आहे, त्यामुळे एक वर आणि दोघी खाली असतात. आणि खालच्या दोघी एकमेकींच्या अंगावर असतात कारण त्या झोपेत लोळतात म्हणून. हो का? मग पण दादा, मुलांना इकडे खेळायला जागा सुद्धा नाहीये. अगं कॅश, पण बाहेर एवढं मोठं गार्डन, विघ्नेश, खेळायला जागा नाहीये. त्यांचं स्टडी रूम नाहीये. आई आबांना देवघर नाहीये. दादा, अरे कॅश म्हणते ते अगदी बरोबर आहे. बघ ना, विचार कर, पूर्वी आपलं कुटुंब 7 जणांचं होतं, आता 11 जणांचं झालं. जागा कमी पडणारच ना रे. आबांनी ही गोष्ट लक्षात घेतली ना तर आपण श्रीमंत होऊ. मोठं घर मिळेल आपल्याला. तुम्ही दोघं समजवा ना आबांना प्लीज. कॅश, या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाही. हो, म्हणजे तुम्हा सगळ्यांपेक्षा आबांना मी जास्त चांगला ओळखतो आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, आबा रिनोव्हेशनला तयार होणार नाहीत. चूक. हे रेनोव्हेशनसाठी तयार झाले. प्रिया, खरंच? मला वाटलेलंच, जर आबांना कोणी कन्व्हिन्स करू शकलं असेल तर ते तू आहेस. आता आपलं मोठं घर होईल. हॅलो शिवनानी सेठ. आई, खरंच थँक्यू. मला खूप आनंद झालाय. शिवनानी?
शिवनानी बिल्डर काय येतो इथे? अहो आबा, तोच बिल्डर आपल्याला चांगलं घर म्हणजे नवं घर बांधून देणार आहे. पण हे काम कॉन्ट्रॅक्टरचं असताना बिल्डर काय येतो इथे? जग्गू दादानी बोलवलं त्याला. जग्गू दादाच्या ओळखीचा आहे ना तो, हो की नाही जग्गू दादा? येस, डोंट टेक अदरवाईज. पण आपल्या बहीणचं घर ते आपलंच घर नाही. आणि जिग्गी एवढा मोठा बिझनेसमॅन, त्याचे घर एक फडतूस कॉन्ट्रॅक्टर रिनोव्हेट करणार, आणि ते बी जिग्गी इथे असताना. म्हणून तर शिवनानीला मी फोन लावले, म्हणलं आपल्या बहीणचे घर रिनोव्हेट करायचे. अरे एवढा मोठा बिल्डर आपलं घर रिनोव्हेट करेल? जिज्जू, काय? आपण बोलले ना तर ते रस्त्यावर ते सुलभ शौचालय बी बांधेल. नाही, तो बांधेल, त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये. पण आपल्याला हे घर काय रिनोव्हेट म्हणजे काय फार मोठं बांधकाम नाहीये. एखाद दुसरी खोली वाढवायची आहे बस. त्यासाठी तो शिवनानी बिल्डर कशाला? आबा, हे आपला माणूस छे. काम एकदम चांगला आणि सस्ते मंदी होणार. हो आबा, त्याची खूप ओळख आहे, तो चांगलंच काम करून देईल. म्हणून बघा ना, एवढ्याशा कामासाठी एवढ्या मोठ्या बिल्डरला आणलंय त्याने. ह्या देवा परमेश्वरा, पावलास रे बाबा. अरे शिवनानी सेठ तो आवी गयो. का आला सुद्धा? डोंट टेक अदरवाईज आबा. अरे आपण फोन केलाय ने, आपला फोन गेला तर शिवनानी पाताल मध्ये असेल तर तिकडून बी बाहेर येईल. नमस्कार आबा. नमस्कार आई. नमस्ते. चिक्की सेठ, आपण बोलवला मी लगेच आले, धावत आले. बोला, काय काम आहे? या घराचे रिनोव्हेशन करायचे काय? शिवनानी सेठ, म्हणजे इतक्या छोट्या कामासाठी तुम्ही इथे धावत आलात? मला जरा नवल वाटतंय. म्हणजे वाटणारच आबा, आश्चर्य वाटणारच ना. त्याचे काय आबा की खूप मोठे मोठे काम करते, पण समाधान नाही मिळत. काहीतरी राहून गेले, काहीतरी मिस झाल्यासारखे वाटते. म्हणून तर आम्ही इथे आश्रम बांधते, कधी शाळा बांधते, तर कधी तुमच्यासारख्या देव माणसाचे घर बांधते. तेवढंच बरे वाटते. वा, मी तुमच्यासाठी थंड आणते. नाही नाही नाही, कोल्ड्रिंक बिल्डिंग काय नको, ते आपलं कामाचं बोलू. काय माणुसकी आहे. दाबा, हे घर बांधण्याचे भाग्य मला नाही लाभला, पण म्हटलं रिनोव्हेशनचं भाग्य मिळते का बघू. तेवढंच बरे वाटेल. द्या ते कागदपत्र देत्या ना. अहो पण ते तुम्ही काय बोलू नका, तुम्ही फक्त ते कागदपत्र दाखवा जागेचे. तोपर्यंत मी जागा बघून घेते. आलो. प्रथमेश, विघ्नेश, जरा ते जागा दाखवा. चला येते मी. चला चलो. वहिनी, आपण खुर्च्या घेऊया का त्यांना बसायला? चला चला.